द्वारका उड्डाणपुलाखाली चिखलाचे साम्राज्य. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाणपुलाखाली पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी रस्ता धोकादायक. चिखलांमुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला असून दुचाकीस्वारांनी या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थिनीसह नागरिक घसरून पडले. या निसरड्या रस्त्यावर शालेय विद्यार्थिनींसह 3 नागरिक आणि विद्यार्थ्यांना घसरून पडण्याचा प्रकार घडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. मोठा अपघात होण्याची भीती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेकडून पाणी मारण्याचे काम सुरू. चिखल हटवण्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी पाणी मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कारवाईनंतरही रस्त्याची परिस्थिती सुधारलेली नाही. पाणी मारूनही चिखलाचा प्रश्न कायम. पाणी मारण्याच्या उपाययोजनेचा अपेक्षित परिणाम होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उलट रस्ता आणखी निसरडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायमस्वरूपी उपाययोजनेची नागरिकांची मागणी. द्वारका उड्डाणपुलाखालील चिखल तातडीने हटवून रस्ता सुरक्षित करावा आणि भविष्यात येथे पाणी व चिखल साचणार नाही यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गाड्या आधी आमच्या 2 गाड्या स्लिप झाल्या. त्यांनी फक्त स्लिप झाल्या. आम्ही फक्त ब्रेक लावला. आम्ही दोघं पण पडलो खाली. मागं उभं राहिले पण गाड्या एकदम फास्टमध्ये नव्हत्या. हळू थांबल्या गाड्या. तर आम्ही इथं 4 गाडी तर सोबतच स्लिप झाल्या. पहिली 3 झाल्या. त्यांचा पण आम्ही ब्रेक लावला. आम्ही स्लिप झालो. एकदम इथून रोड पुन्हा सत्ताळ झाला आहे. आणि प्रशासन ते पुढे धुवून राहिलं. इथं मेन जे गरज तिथं धुवायचं सोडून पुढे धुवून राहिले. ते बरं नशीब आज आम्ही थोडंसं वाटतो. तर द्वारका सरकारच्या उड्डाणपुलाच्या खाली भरपूर चिखल साचलेला आहे. त्याच्यामुळे भरपूर जणं पडत आहे खाली. आत्ताच एक मुलगी खाली पडली होती. तिला उचललं आणि हा चिखल लवकर साफ केला पाहिजे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.